नमस्कार प्रेक्षकांनो, तू हिरे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता अंजली अर्णववरती भयंकर चिडलेली असते. ती म्हणत असते, अरे चिंटू, हे काय करतोयस तू? आधी त्यांच्यावरती चोरीचा आरोप केलास, मग विनयभंग आणि आता खुनाचा आरोप करतोयस तू. तेव्हा अर्णव म्हणत असतो, ताई, तू या माणसावरती विश्वास ठेवतेस ना? तो माणूस एक नंबरचा गुन्हेगार आहे. तेव्हा अंजलीला भयंकर राग येतो आणि ती सरळ अर्णववरती हात उगारते आणि म्हणत असते, चिंटू, तुझी हिंमत कशी झाली यांच्यावरती इतके मोठे मोठे आरोप करायची? हां, यांच्याबद्दल तुझं मत असं कसं बदललं? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता गुन्हेगार राकेशसाठी अंजलीने अर्णववरती हात उगारलेला असतो आणि ती म्हणत असते, चिंटू, अरे काय झाले काय तुला? देवासारख्या माणसावरती इतके मोठे मोठे आरोप करतोयस? नाही, बास झालं. तुझं मत त्यांच्याबद्दल खूपच जास्त बदललं आहे ना? ज्या घरामध्ये माझ्या नवऱ्याला मान नाही, त्यांची इज्जत नाही, त्या घरामध्ये मला एक क्षणभरसुद्धा आता थांबायचं नाही आहे. मी हे घर सोडून आत्ताच्या आता निघून जाते. तेव्हा सगळेजण इथे अंजलीला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे मामा म्हणत असतात, अंजली, अगं इतका मोठा गैरसमज करून घेऊ नकोस गं, घर वगैरे सोडून जाऊ नकोस. तेव्हा राकेश आपल्या मनामध्ये म्हणत असतो, नाही, या सगळ्यांचं भांडण व्हावं अशी माझी इच्छा होती, पण माझी मूर्ख बायको लगेच घर सोडून जायला निघेल असं मला वाटलं नव्हतं. ही अंजली घर सोडून का जाते असा प्रश्नसुद्धा त्यालाच पडलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, अंजली आता स्वाभिमान जपण्यासाठी घर सोडून जाण्याचा निर्णय घेते, पण अर्णव तिला जाऊ देत नाही. अर्णव तिचा पदर पकडतो आणि तिला थांबायला सांगतो. तो म्हणत असतो, ताई प्लीज, आई सोडून गेले, आता तू सोडून जाऊ नकोस. आई सोडून गेली तर एकदा अनाथ झालो होतो, तू जर सोडून गेलीस ना तर जिवंत नाही राहू शकणार मी. हे बघ ताई, तुला असं वाटतंय ना की मी चुकलोय, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे, मग तू रागव ना माझ्यावरती रागव, चीड, मला मार हवं तर, पण घर सोडून जाऊ नकोस. तुझ्याशिवाय मी राहू शकणार नाही, तुला पण माहिती आहे ना ताई. हे बघ ताई, तू प्रॉमिस केलं होतंस, जेव्हा आई सोडून गेली होती तेव्हा तू मला म्हणाली होतीस ना की चिंटू, मी आहे ना. आई सोडून गेली, पण ताई तुझ्याबरोबर आहे ना, आणि तुझी ही ताई तुला कधीही सोडून जाणार नाही, असं अंजली अर्णवला म्हणत असते. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्णव तिच्या शब्दांची तिला आठवण करून देतो आणि म्हणतो, ताई प्लीज जाऊ नकोस, आई गेल्यामुळे मी आधीच पोरका झालोय गो, तू जर सोडून गेलीस तर मी पुन्हा पोरका होईन, आणि आता तू सोडून गेल्यानंतर मी स्वतःला सावरू नाही शकणार. तेव्हा प्लीज तू तुझ्या चिंटूला सोडून जाऊ नकोस, आणि आपल्या आईला किती वाईट वाटेल सांग. हे बघ, माणसं चुकतात, गैरसमज होतात, म्हणून कुणी इतकं टोकाचं पाऊल उचलतं का? तू जर अशी मला सोडून गेलीस तर आईला खूप वाईट वाटेल. आधीच आपल्या आईला खूप त्रास सहन करावा लागला होता, आता जर आपल्यामुळे आपल्या आईला अजून त्रास झाला तर मला पण नाही आवडणार आणि तुला पण नाही आवडणार ना. आपण आपल्या आईला त्रास नको देऊया. हवं तर मी तुझी माफी मागतो, पण घर सोडून जाऊ नकोस प्लीज ताई, तुला आपल्या आईची शपथ आहे, असं अर्णव आता अंजलीला म्हणत असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्णवचं बोलणं ऐकून अंजली थांबलेली असते. तेव्हा अर्णव म्हणत असतो, ताई मी तुझी माफी मागतो, घर सोडून जाण्याचा विचार मनातून काढून टाक, हवं तर माझ्यावरती रागव, पण घर सोडून जाऊ नकोस, तुझ्या चिंटूला सोडून जाऊ नकोस. तेव्हा प्रेक्षकांनो, अंजली म्हणते, ठीक आहे, तू आईची शपथ देतोयस म्हणून मी या घरामध्ये थांबायला तयार आहे, पण म्हणून याचा अर्थ असा होत नाही चिंटू की मी तुला माफ केलं आहे. मी तुला इतक्या लवकर माफ करू शकत नाही. या घरामध्ये माझ्या नवऱ्याचा झालेला अपमान मी कधीही विसरणार नाही आहे, असं इथे अंजली आता अर्णवला म्हणते आणि घर सोडून जाण्याचा निर्णय बदलते. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्णवला इथे खूपच जास्त आनंद झालेला असतो, कारण इथे आता अंजलीने आपला निर्णय बदललेला असतो. तेव्हा ती आतमध्ये निघून जाते. तर इथे गुडघ्यावरती अर्णव आपल्या बहिणीसाठी बसलेला असतो. तेव्हा राकेश त्याच्याकडे आता बघून हसत असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, अंजलीला राकेशचा आता खरा चेहरा काय आहे ते माहितीच नाही आहे, पण ईश्वरीला बरोबर माहिती असतं. ईश्वरी इथे राकेशकडे रागाने बघत असते आणि ईश्वरी अर्णवला सावरण्याचाही प्रयत्न करत असते. अर्णवची अवस्था बघून ईश्वरीला फार वाईट वाटत असतं आणि राकेश त्यांच्याकडे आता बघून हसत असतो आणि सरळ तिथून निघून जातो. राकेशने खूप मोठा डाव खेळलेला असतो, त्याच्याबद्दल अर्णव ईश्वरीला काही कल्पनासुद्धा नसते.
तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आजी म्हणत असते, अंजली बाळा शांत हो बरं. घर म्हटल्यानंतर गैरसमज होत असतात, वाद हे होत असतात, पण म्हणून स्वतःला इतका त्रास करून घेऊ नकोस बाळा. अशा अवस्थेमध्ये जास्त विचार केलास तर तुला आणि बाळाला त्रास होईल. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव चुकला नाही असं मी म्हणत नाही. तो चुकलाय, त्याच्या चुकीला मी समर्थन नाही देत. पण बाळा, इतका विचार केलास ना तर तुलाच त्रास होईल. तेव्हा मामा म्हणत असतात की हे बघ अंजली, आई अगदी बरोबर बोलते. अर्णव हे सगळं का बोलला, त्याच्या मनात असा का विचार आला, आपल्याला खरंच माहिती नाही आहे. तेव्हा इथे अंजली म्हणते, तुम्ही दोघेजणं मलाच का समजवताय? चिंटूला का नाही जाऊन समजवत? तो काय बरोबर वागलाय का? तो चुकीचा वागलाय ना? त्याने एका देवासारख्या माणसावरती आरोप केलेत. तो माणूस जो इथे गरिबांच्या केसेस फ्रीमध्ये लढतो, त्यांची मदत करण्यासाठी स्वतःच्या खिशातले पैसे टाकतो, तो माणूस चुकीचा कसा काय असू शकतो? नाही. चिंटूचं त्यांच्याबद्दलचं मत आता बदललंय. चिंटू पूर्वीसारखा नाही बोलत त्यांच्याबद्दल. मला असं वाटतं की त्याच्या मनामध्ये यांच्याबद्दल आता खूप राग आहे ना, म्हणून अधूनमधून तो असा निघत असतो. देवासारख्या माणसावरती तो आरोप करतोय, हे चुकीचं नाही आहे का? तुम्ही मला समजवू नका. तुम्ही जाऊन चिंटूला समजवा की तो चुकीचं वागतोय म्हणून, आणि त्याच्या या वागण्याचा मला त्रास होणारच ना. तेव्हा इथे अंजली म्हणत असते, आजी मामा, तुम्ही आता मला काही समजवू नका. मी कुणाचं काही ऐकण्याच्या मनस्थितीत नाही आहे. पण एक गोष्ट खरी आहे, या घरामध्ये माझ्या नवऱ्याचा अपमान झाला आहे आणि ते मला कधीही आवडणार नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, अंजली म्हणते, तुम्ही दोघेजणं जा, मला एकटं सोडा. मला आता कुणाबरोबरही बोलायची इच्छा नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, आजी म्हणते, हे बघ अंजली बाळा, मी तुला फक्त एवढंच सांगेन की एका गोष्टीचा त्याच गोष्टीचा सारखा विचार केला तर टेन्शन दूर होत नाही. उलट त्या गोष्टीचा परिणाम तुझ्यावरती आणि बाळावरती होईल. तेव्हा अंजली म्हणते, चिंटूने केला का माझ्या बाळाचा विचार नाही ना? मग मी का आता सगळ्यांचा विचार करू? मी सुद्धा कुणाचाच विचार करणार नाही आहे. तुम्हाला समजवायचं असेल ना तर चिंटूला समजवायची गरज आहे आजी, मला नाही. मी बरोबर प्रत्येक गोष्टीचा व्यवस्थित विचार करत असते आणि आताही मी केलाय. चिंटू चुकलाय आणि मी त्यासाठी त्याला कधीच माफ करणार नाही, असं प्रेक्षकांनो आता अंजली म्हणते. तेव्हा मामा म्हणतात, हे बघ अंजली, रागाच्या भरामध्ये उगाच चुकीचा निर्णय घेऊ नकोस. शांतपणे विचार कर, कोण चुकीचं कोण बरोबर. आता हे सगळं बोलायची वेळ नाही आहे. पण तू शांत राहा, तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. आमची फक्त एवढीच इच्छा आहे. तेव्हा अंजली म्हणते, मामा आजी, मला एकटं सोडा. मला आता कुणाजवळही काही बोलायची इच्छा नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, मामा म्हणत असतात की आई चल, आपण दोघेजणं बाहेर जाऊया. अंजलीला थोडा वेळ जरा शांतपणे एकटीला बसू दे. पण हे बघ अंजली, काहीही चुकीचा विचार करू नकोस आणि अर्णवबद्दल मनामध्ये अडी ठेवू नकोस. कारण कसं आहे ना, एकमेकांबद्दल मनामध्ये राग ठेवला ना तर घर तुटायला बाळा वेळ लागत नाही. तेव्हा अंजली म्हणते, प्रत्येक गोष्टीचा विचार मीच करायचा आहे का आजी? चिंटूने कुठल्याही गोष्टीचा विचार नाही करायचा आहे? तो मला इतकं मानतो ना, मग तो माझ्याच नवऱ्याबद्दल इतका चुकीचा विचार कसा काय करू शकतो? तेव्हा प्रेक्षकांनो, अर्णव आता टेन्शनमध्ये असतो. तेव्हा ईश्वरी त्याला म्हणत असते की सर प्लीज, प्लीज शांत व्हा तुम्ही. तेव्हा अर्णव म्हणतो, हे सगळं काय घडलं? त्या राकेशने एवढा मोठा डाव केला आणि आपण एवढा विचार केलाच नाही. तेव्हा प्रेक्षकांनो,
आजी, मामा आणि त्याचबरोबर वल्लरी बोलत असतात. आजींचं असं म्हणणं असतं की चिंटू जे काय वागलेलं आहे ते मला पटलेलं नाही. त्याने जावई बापूंवरती डायरेक्ट आरोप करायला नको होते. त्याची चूक झालेली आहे. त्याने असं वागायची गरज नव्हती. कारण जावई बापूंची काहीही चूक नाहीये. कारण एवढ्या निर्मळ मनाचे आहेत ते, एवढं लोकांसाठी झटत असतात आणि अर्णवने असे आरोप केलेले आहेत हे मला काही पटलेलं नाही, असं आजीचं म्हणणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र इकडे अर्णव त्याचबरोबर राकेश यांच्यामध्ये जो झालेला वाद आहे त्याबद्दल हे बोलत असतात. वल्लरी पण म्हणत असते की हो, जावई बापू एवढं सगळं करतात, एवढे चांगले ते आहेत आणि अर्णवने असे आरोप करायला नको होते. तेव्हा मात्र मामा म्हणत असतो की काय चाललंय हे सगळं, कारण अर्णवने आरोप केले असतील, त्याला काहीतरी वाटलं असेल ना. आई, अगं तू एवढं लगेच अर्णवच्या बाबतीत टोकाची भूमिका नको घेऊ. तेव्हा आजी म्हणत असते म्हणजे तुला काय म्हणायचंय अभि? अरे मी आता बोलणार आहे चिंटूशी, कारण अंजलीशी पण मी बोलणार आहे आणि चिंटूशी पण, तिलाही समजवते आणि त्यालाही समजवते, कारण जे काय झालेलं आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे असं आजीचं म्हणणं असतं. कारण असे आरोप करायची गरज नव्हती अर्णवने, आणि अर्णवने जे आरोप केलेले आहेत ते पूर्णपणे चुकीचे आहेत. कारण या सगळ्या गोष्टींमुळं अंजलीला त्रास भोगावा लागत आहे असं आजीचं म्हणणं असतं. वल्लरी मात्र म्हणत असते की बरोबर आहे, हे सगळं काहीतरी चुकलेलं आहे. कारण अर्णवने एवढे तडकाबडकी निर्णय घेत हे सगळे आरोप करायला नको होते. मामा म्हणत असतो की नाही माहिती तुम्हाला काय झालेलं आहे, त्याच्या डोक्यात काय चालू आहे. इतके दिवस झाले अर्णव फक्त अंजलीसाठी शांत राहिलेला आहे, कारण तो माणूस काय आहे हे फक्त अर्णवला आणि आम्हालाच माहिती आहे. तुमच्यापर्यंत आम्ही ती गोष्ट येऊ दिलेली नाही. हे सगळं मामांच्या डोक्यात सुरू असतं आणि मामा बोलत असतात. इकडे आजी मात्र अर्णवच्या रूममध्ये आलेली असते. आजी अर्णवला म्हणत असते की चिंटू, आज जे काही तू केलेलं आहे ते पूर्णपणे चुकलेलं आहे, तू असं करायला नको होतंस. तेव्हा अर्णव मात्र म्हणत असतो की आजी तुला नाही माहिती काय झालेलं आहे ते, मी काही चुकीचं केलेलं नाही असं अर्णव सांगण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु आजी मात्र म्हणत असते की अजून काय तुझ्याकडून ऐकून घ्यायचंय रे, म्हणजे एवढं सगळं केलेलं आहे, त्या देव माणसावरती तू असे आरोप केलेले आहेत आणि हे सगळं एवढं होऊनही तुझं असं म्हणणं आहे की तू जे काही केलेलं आहे ते बरोबरच केलेलं आहे. कशावरून हे सगळं बरोबर आहे चिंटू, तुला कळतंय का? तू त्या माणसावरती असे आरोप कसे करू शकतोस? देव माणूस आहे ते. इकडे आता वल्लरीच्या मनात शंका आलेली असते आणि वल्लरीने राकेशला बाहेर भेटायला बोलवलेलं असतं. वल्लरी म्हणत असते की अर्णवने एवढे आरोप केलेले आहेत म्हणजे कुठंतरी पाणी मुरत असणार आहे, अन्यथा अर्णव असे आरोप करणं शक्य नव्हतं असं इकडे वल्लरीच्या डोक्यात आलेलं असतं. वल्लरी म्हणत सुद्धा असते की नाही, असं काही झालेलं नसेल ना, असा विचार तिच्या डोक्यात सुरू झालेला असतो. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे आता वल्लरी ही बाहेर भेटायला आलेली असते आणि मग राकेश म्हणतो, मामी काय झालं, म्हणजे तुमचा माझ्यावरती विश्वास नाहीये का? तुम्ही मला इथे भेटायला बोलवलेलं आहे असं राकेश बोलत असतो. तेव्हा मात्र ती म्हणत असते की नाही, जे काय झालंय त्याच्याबद्दल मला तुम्हाला विचारायचं होतं. तेव्हा मात्र राकेश म्हणत असतो आपली पार्टनरशिप आहे आणि पार्टनरशिपमध्येही तुम्ही अशा पद्धतीने शंका घेताय, राहू द्या मग ही पार्टनरशिप, काही गरज नाहीये, काही कामाची नाही आहे ही पार्टनरशिप. इकडे आजी म्हणत असते की सांग चिंटू, काय आहे तुझ्या मनात चालू, नक्की तुझ्या मनात कोणत्या गोष्टी तुला त्रास देत आहेत, कशामुळे तुला असं वाटतंय, असं इकडे ती बोलत असते. तेव्हा मात्र अर्णव म्हणत असतो की नाही आजी, नाही काही सांगू शकत. तेव्हा आजी म्हणते की नक्की काय झालंय, कामाचा स्ट्रेस? तेव्हा अर्णव म्हणतो की हो, कामाचा स्ट्रेस आहे आणि त्याच्यामुळंच या गोष्टी सगळ्या अशा घडलेल्या आहेत असं आजी सांगू लागते. तेव्हा मात्र अर्णव पाहतच राहतो. अर्णव म्हणत असतो की हो. तेव्हा आजी म्हणते की मग काय कर माहितीये का, जरा कामाचा लोड आहे ना तो आकाशकडे थोडंफार काम सोपव, म्हणजे तुला बरं वाटेल आणि गोष्टी क्लिअर होतील, अशा पद्धतीने सुरू झालेलं असतं. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे अर्णव आणि ईश्वरी. आजी म्हणत असते जेव्हा लग्न करून आलास तेव्हा त्या ईश्वरीवरती चिडचिड करत होतास आणि आता हे काय करायचं तुझ्या रागाचं चिंटू, असं म्हणत आजी बोलत असते. पण आज अर्णवचा राग किती रास्त आहे ही गोष्ट मात्र समजूनच घ्यायची नसते आणि त्यामुळंच इकडे या सगळ्या गोष्टी घडत असतात. कारण अर्णव जे काय बोलतोय त्या गोष्टीमध्ये काहीतरी तथ्य आहे ही गोष्ट लक्षातच येत नसते आणि प्रत्येक जण अर्णववरती आरोप करत सुटलेला आहे. प्रत्येकाला असं वाटत आहे की अर्णव चुकलेला आहे. इकडे वल्लरी मात्र विचारत असते आणि राकेशचं मात्र एकच सुरू असतं की नाही, कसं आहे माहिती आहे का मामी, तुमचा जर माझ्यावरती विश्वास नसेल ना तर नका तुम्ही माझ्या बरोबर पार्टनरशिप करू, कारण हे सगळं मिळवण्यासाठी तुम्हाला माझी गरज आहे. तेव्हा मात्र मामी म्हणत असते पण हे सगळं तुमच्या कामासाठी सुद्धा तुम्हाला माझी गरज आहे.
त्यावरती मात्र इथे राकेशचं स्पष्ट म्हणणं असतं की नाही, मी माझी कामं स्वतः करू शकतो, मला तुमची गरज नाही, असं राकेशने सांगितलेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे राकेशला ती म्हणत असते, हो पण तेव्हा तो म्हणतो की हे बघा, उठसूट अशी तुम्ही माझ्यावरती शंका घेत राहिला तर ह्या गोष्टी मी ॲक्सेप्ट करणार नाही, मला हे अजिबात पटलेलं नाही, असं इकडे राकेश बोलत असतो. तेवढ्यातच मामा तिथे येतो आणि मामा म्हणत असतो की काय चाललंय तुमचं, म्हणजे तुम्ही दोघं इथे. तेव्हा राकेश म्हणतो की नाही, त्यांचा मोबाईल आत वाजत होता ना, तो घेऊन मी आलेलो होतो. त्याच्यावरती मामा म्हणतो की नाही, मला तर नाही वाटलं की हे सगळं, कारण मी आलो तेव्हा तुमचं वेगळंच बोलणं चाललेलं असतं. कारण राकेशला माहिती आहे की मामाला या सगळ्या गोष्टी माहिती आहेत, म्हणून राकेश आता तिथून निघून जातो. वल्लरी मात्र तिथं थांबलेली असते. वल्लरी म्हणत असते की हे सगळं जे काय आहे ना ते मला नाही माहिती. आणि इकडे मामा म्हणत असतो की शांत हो जरा. तेव्हा मामाला वल्लरी म्हणत असते की नाही, अर्णव जे बोललेलं आहे ते चुकलेलं आहे. इकडे ईश्वरी आणि अर्णव दोघंही रूममध्ये आलेले असतात आणि ईश्वरी अर्णवला म्हणत असते की सर, तुम्हाला माहिती आहे ना, आपल्याला त्या राकेशच्या विरोधातली ही लढाई आहे आणि या लढाईमध्ये आपल्याला त्रास तर होणारच आहे, तो किती पुढचा आहे ते आपल्याला माहिती आहे. अर्णवचं असं म्हणणं असतं की बरोबर आहे, हे सगळं मला पटतंय, पण आज काही गोष्टी तुझ्या लक्षात आल्या का? कारण राकेशने केवढ्या हुशारीने अर्णव आणि ईश्वरी या दोघांचाही डाव उधळलेला असतो. कारण अर्णव ईश्वरी तिथे गेलेले आहेत, तिथं जाण्याआधी सगळे पुरावे नष्ट करणं, या सगळ्या गोष्टी त्याने खूप हातचलाकीने केलेल्या असतात. त्यामुळंच अर्णवला खरं तर टेन्शन आलेलं असतं, कारण हा राकेश किती पोहोचलेला माणूस आहे आणि माझ्या ताईला म्हणजे त्याच्याबद्दल काहीच नाही आहे, म्हणजे तिचा सरळ सरळ विश्वास आहे त्या माणसावरती. ती जराही विचार करत नाहीये की तो माणूस चुकीचा आहे. तिला कसं समजून सांगायचं, हा एकच प्रश्न आता अर्णवच्या पुढे राहिलेला आहे. अर्णवने खूप समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण अंजलीच्या लक्षातच गोष्टी येत नाहीयेत. अंजलीचा मात्र आंधळा विश्वास आहे. तिला फक्त एवढंच माहितीये की हे सगळं जे काय घडतंय ते मात्र अंजली म्हणत असते की अर्णवने चुकीचं वागलेलं आहे, अर्णवने असं वागायला नको होतं, अर्णव चुकीचा वागत आहे, एवढं मात्र अंजलीचं सुरू झालेलं आहे. परंतु इकडे अर्णव मात्र शांतपणे या सगळ्या गोष्टींचा विचार करत आहे. अर्णवला माहिती आहे की कोण चुकलेलं आहे, कोण बरोबर आहे. तरीही अर्णवला एकाच गोष्टीचा त्रास होत असतो आणि ती गोष्ट म्हणजे काहीही झालं तरीही माझ्या ताईच्या बाबतीत जे काही घडलेलं आहे ते मी कधीच विसरू शकणार नाही. त्या राकेशला मी सोडणार नाही, एवढंच इकडे अर्णवच्या डोक्यात सुरू असतं आणि अर्णव मात्र त्याच पद्धतीने बोलत असतो. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे अर्णव म्हणत असतो की बस झालं, आता ताईच्या बाबतीत मी कुठलीही चूक त्या माणसाला मी माफ करू शकत नाही. आई गेली त्यानंतर ताईने मला सांभाळलं, ताईने माझ्यासाठी एवढं सगळं केलेलं आहे आणि आज तरीही या सगळ्या गोष्टी घडत आहेत आणि त्यासोबतच एवढं सगळं झालेलं आहे. आणि आत्ता ताई आणि माझ्यामध्ये हे सगळं, ताई माझ्याशी या पद्धतीने बोलली, पण तिला कसं सांगू मी, कारण माझ्याकडे कोणताच पुरावा नाहीये तिला दाखवायला, मी तिची कशा पद्धतीने समजूत घालू. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की अर्णव सर, आपल्याला हुशारीने हे सगळं सोडवावं लागणार आहे, कारण आपल्यासाठी ही लढाई खूप मोठी आहे, कारण तो राकेश कसा आहे हे आपल्याला चांगलंच माहिती आहे, असं ईश्वरी अर्णवला समजावत असते. आणि अर्णवला म्हणत असते की थोडं शांततेत घ्या, सगळं व्यवस्थित होईल. आता अर्णव ईश्वरीच्या मांडीवर डोकं ठेवून झोपलेला असतो. अर्णवला ईश्वरी आधार देत असते, कारण ईश्वरीला माहिती आहे की हे सगळं काय झालेलं आहे आणि हा सगळा राकेशचा डाव आहे, कारण ह्या गोष्टीची सुरुवात तर ईश्वरीपासूनच झालेली आहे आणि इकडे राकेश फसवतोय हे तर ईश्वरीमुळेच अर्णवला समजलेलं आहे. त्यासोबतच ईश्वरी अर्णवची समजूत घालत असते. अर्णवच्या आणि ईश्वरीच्या दोघांच्याही डोक्यातून ते विचार जात नसतात, कारण राकेशमुळे हे सगळं झालेलं आहे. राकेश या सगळ्या गोष्टीला जबाबदार आहे, त्याने या सगळ्या गोष्टी घडवून आणलेल्या आहेत, ही गोष्ट अर्णव आणि ईश्वरीला माहिती असते. इकडे आता राकेश झोपलेला असतो, अंजली शांत झोपी गेलेली असते. राकेश आई उठतो आणि म्हणू लागतो की बरोबर आहे, माझी ही साधी भोळी बायको, आता हिचा उपयोग नाहीये काही, कारण गरज नाहीये ना हिची, हिचं काम झालेलं आहे, चला हिचा आता शेवट करून टाकला तरीही चालू शकतं, असा विचार त्याच्या डोक्यात आलेला असतो. आणि त्याने तिथंच असलेली उशी घेतलेली असते आणि तो ती उशी इकडे अंजलीच्या तोंडावरती दाबायला लागलेला असतो आणि तिला मारण्याचा प्रयत्न करत असतो. आणि हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र त्याला जराही काही वाटत नसतं आणि ते
बिचारी अंजली मात्र तडफडायला लागलेली असते. तिच्या पोटातल्या बाळाचा सुद्धा विचार या राकेशनं केलेला नसतो आणि त्याचबरोबर इकडे राकेश चुकीच्या पद्धतीने अंजली सोबत वागत असतो आणि इकडे अंजली मात्र तडफडत असते. आणि इकडे अर्णव एकदम खडबडून जागा होतो, कारण अर्णवच्या लक्षात येतं की काय झालेलं आहे. अर्णवला कळलेलं असतं की हे सगळं कशामुळे झालेलं आहे आणि आता मात्र अर्णव एकदम जागा झालेला असतो. ईश्वरी म्हणते काय झालं, तेव्हा तो म्हणतो ताईला काही झालं नसेल ना, असं म्हणत तो बिचारा धावतच अंजलीच्या रूमकडे जाऊ लागतो आणि अंजलीला काही झालं नाही ना म्हणून तो तिच्याकडे धावत गेलेला असतो, तिची काळजी घेत असतो. परंतु इकडे ईश्वरी उठत असते, पण ईश्वरीला अचानक चक्कर येऊ लागलेली असते. ईश्वरी म्हणत असते अचानक ही चक्कर काय येते, मला काय कळत नाहीये की मला काय झालं अचानक आणि अशी चक्कर काय येते. हाच विचार ईश्वरीच्या डोक्यात चाललेला असतो. इकडे अर्णव आलेला असतो तर राकेश दरवाजा उघडतो आणि म्हणतो की तू इथे कशाला, नाही का आलायस तू इथे, असं म्हणत तो अर्णवला तिथून माघारी पाठवत असतो. अर्णव म्हणत असतो ताई तू ठीक आहेस ना, असं म्हणत अर्णव अंजलीकडे आलेला आहे. अंजली म्हणते की रूममध्ये यायचं नाही, बाहेर हो, आत्ताच्या आत्ता बाहेर हो, असं म्हणत अंजली त्याला बाहेर पाठवत असते. इकडे राकेशला मात्र आनंद होत असतो आणि राकेश अर्णवच्या तोंडावरती दरवाजा बंद करून घेतो. म्हणजेच अर्णवच्याच घरात राहून अर्णववर रुबाब करायला हा राकेश तयार झालेला असतो. इकडे ईश्वरीने नाश्ता आणलेला असतो. ती म्हणत असते इंदोरी पोहे बनवलेत. तेव्हा मात्र अर्णव म्हणत असतो की नाही नको, मला जोपर्यंत माझी ताई काही खाणार नाही तोपर्यंत मीही काही खाणार नाही, असं अर्णवने ईश्वरीला सांगितलेलं आहे. आणि इकडे ईश्वरी मग अंजलीसाठी नाश्ता घेऊन जाते. तर तिथे गेल्यानंतर अंजली म्हणत असते की मला नकोय. तेव्हा ईश्वरीचं असं म्हणणं असतं की ताई प्लीज अण्णावर राग नका ना काढू. तेव्हा मात्र अंजली म्हणते की मग काय करू सांग ना, मग काय करू. आणि तेव्हा ईश्वरी म्हणत असते की प्लीज ताई खा, असं म्हणत अंजलीला ती सांगत आहे. तेव्हा राकेश म्हणत असतो की ठेवून जाईते, मी बाहेर नेऊन ते कुत्र्याला खाऊ घालेल, असं इकडे ईश्वरी सांगत आहे. ईश्वरीला राकेश सांगत आहे. आणि तेव्हा मात्र ईश्वरीला खूप वाईट वाटलेलं आहे. म्हणजे हा राकेश यांच्या दोघांमध्ये वाद निर्माण करतो ही गोष्ट तर ईश्वरीच्या लक्षात आलेली आहे, पण आणखीनच अंजलीच्या मनात विष घालवण्याचं काम तो करत आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.